नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, बालाजी एज्युकेअरमध्ये आपले स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण मुलींना मोफत शिक्षण योजना या योजनेसंदर्भाने माहिती घेणार आहोत। ज्या विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत अशा विद्यार्थ्यांना माहितीच असेल की या योजनेचा लाभ कशा प्रकारे मिळतो, परंतु महाराष्ट्रामध्ये अनेक असे विद्यार्थी आणि पालक आहेत की जे यावर्षी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेणार आहेत। तर अशा विद्यार्थी व पालकांना अनेक प्रश्न पडले असतील की या योजनेअंतर्गत कोणकोणती फीस माफ केली जाते व ॲडमिशन वेळी किती फी भरावी लागते। तर या व्हिडिओ मार्फत आपण या सर्व प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत। जर तुम्ही देखील पात्र लाभार्थी असाल तर हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहत राहा। या व्हिडिओमध्ये आपण प्रायव्हेट MBBS, प्रायव्हेट BMS व इतर जे काही प्रायव्हेट कॉलेजेस आहेत त्यामध्ये मुलींना फीसमध्ये किती टक्के सूट दिली जाते ही माहिती घेणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आता आपण एका प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट MBBS कॉलेजच्या फी स्ट्रक्चरवरून ही योजना समजून घेणार आहोत। या ठिकाणी आता आपण भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज पुणे या कॉलेजचं फी स्ट्रक्चर पाहत आहोत। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर कॅटेगरीनुसार प्रत्येक कॅटेगरीची जी काही फीस आहे ती वेगवेगळी देण्यात आली आहे। जर तुमचं महाराष्ट्रातील स्टेट कोटा अंतर्गत महाराष्ट्रातील कोणत्याही सेमी प्रायव्हेट कॉलेजमध्ये ॲडमिशन झालं तर तुम्हाला मुलींना मोफत शिक्षण योजना या योजनेचा लाभ मिळेल। जे काही महाराष्ट्रातील MBBS कॉलेज असतील, डेंटल कॉलेज असतील, आयुर्वेद व होमिओपॅथी कॉलेज असतील, अशा सर्व कॉलेजमध्ये ही योजना लागू आहे व याच प्रकारे तुम्हाला फीसमध्ये सवलत मिळेल। या ठिकाणी आपण पाहू शकतो जी काही ट्युशन फीस आहे ती या कॉलेजची मुलींना माफ आहे। मुलींना मोफत शिक्षण योजनेअंतर्गत जी काही ट्युशन फीस असते ती पूर्ण माफ केलेली आहे, परंतु डेव्हलपमेंट फी विद्यार्थ्यांना भरावी लागते। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 68,181 रुपये डेव्हलपमेंट फी आहे। जी काही ट्युशन फीस आहे त्याच्या 10% डेव्हलपमेंट फी असते, म्हणजेच 90% जी काही फीस आहे ती तुमची या योजनेअंतर्गत माफ होणार आहे। तुम्हाला फक्त 10% डेव्हलपमेंट फी भरावी लागेल व ही जी काही डेव्हलपमेंट फी आहे ती दरवर्षी भरावी लागते। तर विद्यार्थी व पालकांनी याची नोंद घ्या की मुलींना मोफत शिक्षण म्हणजे 100% फी माफी नाही, या अंतर्गत फक्त ट्युशन फी माफ केली जाते। जी काही डेव्हलपमेंट फी आहे ती तुम्हाला भरावीच लागते। त्यासोबतच इतर जे काही खर्च असतात, सिक्युरिटी डिपॉझिट आहे, हॉस्टेल मेसचा खर्च आहे व ऑदर खर्च जसं की साहित्य, तुम्हाला मेडिकल कॉलेजमध्ये जे काही साहित्य लागणार आहे त्याचा खर्च तुम्हाला भरावाच लागतो। त्यामुळे जे काही नियम आहेत व कॉलेजची फीस आहे ती तुम्ही ॲडमिशन घेण्याअगोदर एक वेळेस नक्की तपासा, कारण काही कॉलेजेसमध्ये सिक्युरिटी डिपॉझिटच्या नावाखाली 1 लाख 1.5 लाख रुपयापर्यंत चार्ज केलं जातं व हॉस्टेल मेसची फी देखील महाराष्ट्रातील सेमी प्रायव्हेट कॉलेजमध्ये खूप जास्त आहे। त्यामुळे जरी तुम्हाला मुलींना मोफत शिक्षण योजनेचा लाभ मिळत असला तर प्रायव्हेट कॉलेजमध्ये ॲडमिशन वेळी नाही म्हणलं तरीसुद्धा 2.5 ते 3 लाख रुपये भरावे लागतात। त्यामुळे ज्या पालकांची आर्थिक परिस्थिती 2-3 लाख रुपये भरण्याची नाही अशा विद्यार्थ्यांनी अगोदरच सर्व कॉलेजचं फी स्ट्रक्चर पाहून घेणं आवश्यक आहे, जेणेकरून नंतर तुमची धावपळ होणार नाही। या संदर्भात जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता। तसेच ज्याही विद्यार्थ्यांना यावर्षी ॲडमिशन प्रक्रियेमध्ये बालाजी एज्युकेअरची मदत हवी असेल असे विद्यार्थी बालाजी एज्युकेअरमध्ये पेड काउन्सिलिंग जॉईन करू शकतात। पेड काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला महाराष्ट्रातील सर्व कॉलेजेस संदर्भाने योग्य आणि अचूक माहिती दिली जाईल, जेणेकरून नंतर तुमचं कोणत्याही प्रकारचं नुकसान किंवा धावपळ होणार नाही। त्यामुळे योग्य व्यक्तीची निवड करा आणि प्रवेश प्रक्रियेसंदर्भात निश्चिंत रहा। या संदर्भाने अधिक माहितीसाठी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करून माहिती घेऊ शकता। तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया। धन्यवाद।